रामाच्या पोस्टरमध्ये सीताला काढून टाकलं. आम्ही हनुमानला बघतो, पण हनुमानच्या छातीत सियाराम आहेत म्हणून त्यांना मंगळमूर्ती म्हणतात. बिकॉज इफ 3 नसेल तर मंगल नसतो, अमंगल असतो. लुक ॲट ज्ञानेश्वरांचं स्टोरी ना, त्यांचं स्टोरी कसं आहे, त्यांना कळतो की विजडम इज नॉट अबाउट अँगर अँड पॉवर, इट इज अबाउट बिंग व्हल्नरेबल. तर हे एक शिफ्ट होतं आणि भक्ती परंपरामध्ये दॅट इज द बिगेस्ट आयडिया दॅट इमर्ज अँड बिकम्स व्हेरी पॉप्युलर. पीपल लव्ह इट की आम्हाला पॉवर नको, आम्हाला भक्ती पाहिजे. एव्हरीथिंग इज कनेक्टेड विथ बुद्धिझम, बट बुद्धिझम डज नॉट लाईक विमेन. भक्ती परंपरामध्ये विमेन बिकम इम्पॉर्टंट. रखुमाई becomes important, Yashoda becomes important, Devaki Nandan becomes important, Radha becomes important, Gopika becomes important, and Satyabhama becomes important. So women start appearing. There is no women before this. अर्जुन म्हणतो कौरव माझे आहेत, या बाजूला सुद्धा माझे लोक, त्या बाजूला सुद्धा माझे लोक. सो बोथ आर इनसाइडर्स. आणि कृष्ण म्हणतात कुल इज इम्पॉर्टंट फॉर यू, धर्म इज नॉट इम्पॉर्टंट. आजच्या लँग्वेज मध्ये पार्टी इज इम्पॉर्टंट फॉर यू, नेशन इज नॉट इम्पॉर्टंट. आणि हे नेहमी मला लोक सांगतात की शिशुपाल को मारा था. आणि वाय आर यू टर्निंग कृष्ण इन टू सम काइंड ऑफ पैगंबर? ते पैगंबर वाद आणू नका आमच्या सनातन धर्म मध्ये. श्रीकृष्ण म्हणत नाही की माझ्या ऐकलं नाही ना तर मी आय विल बर्न यू डाऊन, आय विल डिस्ट्रॉय यू. जे करायचं कर, कर्म तुझं. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा एपिसोड अर्थातच आषाढी एकादशी विशेष आणि आषाढीच्या पूर्वसंध्येला आपण एपिसोड रिलीज करतोय. त्याच्या आधी 2 दिवस अर्थात 22 तारखेला आम्ही एपिसोड शूट करतोय आणि तुम्ही स्क्रीनवर बघू शकत असाल पुन्हा एकदा थिंक बँक वरती आपल्याशी बोलणार आहेत प्रख्यात मायथॉलॉजिस्ट देवदत्त पटनाईक सर. तर स्वागत आहे थिंक बँक वरती पुन्हा एकदा. आम्ही खूप छान इंटरव्ह्यू गेल्या दिवाळीला केला होता मराठीतल्या सरांच्या काही रेअर इंटरव्ह्यूज पैकी तो एक आहे. मी तो पण डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. तुम्ही तो बघितला नसेल तर तोही नक्की बघा. आणि आज मला वारी, विठ्ठल, त्याचं भागवत धर्माशी कोरिलेशन, कृष्ण विष्णू का बौद्ध धर्माशी कोरिलेशन, अशा सगळ्या गोष्टी सरांशी बोलायच्या. सर स्वागत आहे पुन्हा एकदा. आणि पहिला प्रश्न हाच आहे, वारी आणि विठ्ठल असे 2 शब्द तुम्ही ज्यावेळी ऐकता, कारण तुम्ही तुमचं बहुतांश आयुष्य मुंबईत घालवलेलं आहे, काय मनात येतं? तर वारी आणि विठ्ठल ऐकतो मग देन आय थिंक ऑफ हे वैष्णव परंपरा. कारण हे कृष्ण भक्ती विच इज देअर इन महाराष्ट्र. हे मला कळतं की तुकाराम, एकनाथ, ज्ञानेश्वरी आणि ते महाराष्ट्र धर्म ज्याला म्हणतात, हे सगळे शब्द जे आहेत ते दॅट इज ऑल कनेक्टेड विथ पंढरपूर, विठ्ठल. आणि ते ब्लॅक अँड व्हाईट मूवीज होते पूर्वी. टीव्हीवर येत होते प्रभात चित्रपट. दॅट इज माय मेमरी. ते काय हो, सगळे ते ज्ञानेश्वरांचा मूव्ही होता आणि तुकारामाचा मूव्ही होता. सो आय यूज्ड टू एन्जॉय ऑल दॅट लॉट. पण फ्रॉम मायथॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला वारीचं आणि विठ्ठल या देवतेचं महत्व काय वाटतं? ते कसं इव्हॉल्व्ह झालंय? तुमचा अभ्यास काय सांगतो? तर हा महाराष्ट्राचा भागवत धर्म आहे. सो इट स्टार्ट्स रफली अराउंड 13th-14th सेंचुरी अराउंड, म्हणजे 600-700 इयर्स अगो. आणि मराठी लिटरेचर जे आहे ज्याची सुरुवात इथे होतो. 2 लिटरी टेक्स्ट आहेत 13th सेंचुरीचं. एक आहे ज्ञानेश्वरी आणि दुसरं आहे लीलाचरित, विच इज बाय चक्रधर स्वामी. आणि दोन्ही कृष्णच म्हणतात. दे टॉकिंग अबाउट कृष्ण, पण त्यांचं दोघांचं कृष्ण खूप वेगळं असतो. एक अगदी संन्यासी सारखा असतो. इट इज व्हेरी अद्वैत, व्हेरी संन्यास च्या मार्ग आहेत. आणि ज्ञानेश्वरांचं इज मोर लाईक अ सखा भाव, फ्रेंडशिप. शृंगार भाव नाही आहे, माधुर्य भाव नाही आहे, सखा भाव आहे. सो इट्स व्हेरी डिफरंट, लाईक अ फ्रेंड. माझा एक मित्र आहे तो. तर तो भावना येतो आणि दॅट्स अ व्हेरी इमोशनल नॅरेटिव्ह. ऑल्दो लोक सांगतात की ज्ञानेश्वरी इज बेस्ड ऑन द गीता, पण जेव्हा ते मराठीत रेंडरिंग होत होते तो इट इज मोर भक्ती. इट इज नॉट एक्झॅक्टली गीता, इट इज मोर भक्ती. आणि भक्तीचं प्रारंभ होतो इथे. इट इज द बिगिनिंग. आणि त्याच वेळी महाराष्ट्रात देयर इज अ व्हेरी फेमस मराठी स्कॉलर कॉल्ड हेमादी पंत. ते ही इज अ व्हेरी इम्पॉर्टंट गाय. देवगिरीमध्ये त्यांचं ही वॉज द मिनिस्टर देअर. आणि त्यांनी एक मोठं संस्कृतमध्ये, नॉट इन मराठी, रोट इन संस्कृत, ही रोट अ बुक कॉल्ड चतुर्वर्ग चिंतामणी. अँड दॅट वॉज अ मेजर पिरियड इन हिस्ट्री. कारण तेव्हा
12वी शताब्दीमध्ये दॅट वॉज द कस्प. त्याच्यानंतर इस्लामचं इन्व्हेजन साऊथ ऑफ द विंध्याज होणार होता. पण दे न्यू की काहीतरी घडलंय, नॉर्थमध्ये काहीतरी घडलंय. तर इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग पिरियड इन इंडियन हिस्ट्री जेव्हा ही सुरुवात होतो. आणि आय डोंट नो वेदर हे जे पिलग्रिमेज आहे, हे जे वारीचं पिलग्रिमेज आहे ते डिड इट स्टार्ट देन और डिड इट स्टार्ट मच लेटर 16th सेंचुरी 17th सेंचुरी. स्कॉलर्स कीप टेलिंग की असं काही नोबडी इज 100% शुअर. पण नक्की ते 300-400 वर्ष झाले की एव्हरी इयर हे चातुर्मासाची सुरुवात होतो तेव्हा हे पिलग्रिमेज सुरू होतो. रफली आय थिंक 300-400 years. That's a lot. म्हणजे बिफोर अमेरिका वॉज एस्टॅब्लिश्ड. दिस इज गुड रेफरन्स टू टेल की अमेरिकेच्या एस्टॅब्लिश व्हायच्या आधीपासून महाराष्ट्रात वारी लोकांचं चालू ते वारकरी चालू आहे. तर वी डोंट रिअलाइज डेट्स. डेट्स मी आहे. आजकाल हे करतो खूप की आय कीप टेलिंग की हे जे डेट आहे लेट्स जस्ट लुक व्हॉट इज हॅपनिंग अराउंड द वर्ल्ड ॲट दॅट टाइम. बरोबर. पण तुम्ही जो उल्लेख केलात की कृष्णाचीच ही वेगवेगळी रूपं आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं मांडली जातात. तर भागवत धर्माचा कृष्ण जो तुम्ही सखा या रूपात म्हणालात, तो नक्की असा का आहे? व्हाय इट इज लाईक दॅट? आता भागवत धर्म रफली ह्याचं जी सुरुवात होतो, आता नॉर्थ इंडियामध्ये इट ओन्ली स्टार्ट्स इन 16th सेंचुरी 17th सेंचुरी. त्याच्या आधी नाही आहे. अच्छा. भागवत धर्म संत परंपरा इज 500 years old, 500-600 years old. मोठा म्हणजे जेव्हा सुफीज येतात भारतात तेव्हा संत परंपरा सुरू होतो. संत परंपरा आणि सुफी परंपरा इज रफली 12th सेंचुरी नंतर 800 वर्ष झाले त्याच्या. याच्या आधी जे होते भारतात जे मेन रिलिजियस प्रॅक्टिस होता ते होतं शैव परंपरा, तंत्र परंपरा. आणि हे तंत्र परंपरा, शैव परंपरा जसं एलिफंटा केव्ज आहे इथे मुंबईत आणि मग त्र्यंबकेश्वर. महाराष्ट्र इज मेजर सेंटर ऑफ ज्योतिर्लिंग. लोक विसरतात की अबाउट 4 or 5 ज्योतिर्लिंग आहेत. भीमाशंकर आहे, कृष्णेश्वर आहे. ऑल दीज एलिफंटाच्या जवळ आहे. मुंबईच्या जवळ आहे. ते ऑल दीज तांत्रिक साइट्स यूज टू बी द मेजर सेंटर्स ऑफ वर्शिप. आणि इथे लोकांचं जसं गोंधळचं सिस्टम होतं. गोंधळ जे आहे, गोंधळ करायचं ते सो इट वॉज नॉट भक्ती परंपरा नव्हती. इट वॉज मोर रिच्युअलमध्ये, कारण ते तंत्रमध्ये ते शिवसाधना करत होते. शिवगुरु होते तेव्हा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॅक्टिसेस होते. याच्या आधी म्हणजे इव्हन बिफोर दिस इफ यू गो, मग जर आम्ही उदयगिरीला जाऊया. महाराष्ट्र इज लोकेशन इज व्हेरी इंटरेस्टिंग. साऊथ ऑफ द विंध्याज, नॉर्थ ऑफ द विंध्याज इज मध्य प्रदेश. आणि तिथे जर बघितलं तर उदयगिरी, हे उज्जैन जवळ उदयगिरी एक आहे. तिथे प्रथम आम्हाला विष्णूची मूर्ती भेटतात अराउंड 5th सेंचुरी AD, 1500 years अगो. आणि तिथे फर्स्ट वैष्णव मूर्तीज आम्हाला भेटतात. सो 1500 years अगो यू सी बस. विष्णू इमेजेस. पण तेव्हा भागवत परंपरा नव्हती. फक्त वराह अवतार, नरसिंह अवतार, अनंत शयन, असं व्हेरी इम्पिरियल इमेजेस वैष्णव. पण त्याला भागवत म्हणू शकत नाही. इट इज मोर विष्णूचे मूर्ती. त्याच्यानंतर आम्ही बघतो की शैव मूर्ती येतात. तर रावण अनुग्रह मूवी अँड अ व्हेरी गुड एक्झाम्पल इज एलोराची जे कैलासा टेम्पल इन द 7th सेंचुरी. एलिफंटा मुंबईचे मेजर सेंटर्स. हे आम्हाला माहिती आहे की रामगिरी जे आहे विच इज नियर नागपूर, दॅट इज वेअर कालिदासनी लिहिलं होतं कुमार संभव. सो दॅट इज रफली द प्लेस. कुमार संभव, मेघदूतम, ते सगळं तिथे महाराष्ट्रात होतं. बट ॲट दॅट टाइम देर इज नो भागवत परंपरा. सो दिस इज 1000 years अगो देर इज नो भागवत परंपरा. भागवत परंपराची सुरुवात साऊथमध्ये होते. इट बिगिन्स फ्रॉम द साऊथ अँड इट बिगिन्स विथ तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये आम्हाला फर्स्ट टाइम हे जे आता मी म्हणतो ना, माखन चोर आणि चितचोर आणि हे जे रोमॅन्टिक कृष्ण आहेत, ह्याचं सुरुवात आम्हाला साऊथ इंडियामध्ये, तमिळनाडूमध्ये व्हेरी स्पेसिफिकली अराउंड 1000-1200 years अगो ही सुरुवात होते. आणि इट इज अ व्हेरी इमोशनल जर्नी सुरुवात होतो. आणि साऊथतून वरती हळूहळू मग तमिळनाडू, तमिळ स्पीकिंग एरियाजतून कन्नडा स्पीकिंग एरियाज, मग मराठी स्पीकिंग एरियाज आणि मग हिंदी स्पीकिंग एरिया असं. आणि मग बंगाल सुद्धा. कारण जेव्हा महाराष्ट्रात आम्ही बघतो की ज्ञानेश्वरी लिहितात आहेत आणि इट इज देर इज नो राधा मेन्शन. देर इज नो राधा मेन्शन. आणि महानुभावमध्ये सुद्धा राधा नाही आहे. पण तेव्हाच ओडिसामध्ये पुरी मंदिरात
जयदेव गीत गोविंदचं हे रचना करतात. सो एक्झॅक्टली ॲट दॅट टाइम राधा गीता महाराष्ट्रात गीत गोविंदचं इथं इम्पॉर्टन्स नाही आहे. राधा आणि ते हे जे परंपरा आहे, इट्स अ व्हेरी इरॉटिक पोएट्री, पण ते तांत्रिक परंपरा आहे. दॅट इज मोर इन बेंगॉल साइड, ओडिसा साइड, आणि मग हळूहळू ते वृंदावनकडे जातो. पण महाराष्ट्राकडे यू फाइंड फार मोर रिस्ट्रेन्ड भागवत परंपरा, आणि तो रामानुजातून येतो. निंबरकर अँड दीज काइंड ऑफ स्कॉलर्स आर ब्रिंगिंग इट टू द नॉर्थ, आणि इट टेक्स फॉर्म इन पंढरपूर. पंढरपूर इज द सेंटर, कारण तिथे भीमा नदीच्या तटात आहे. इट हॅज टू बी हॅव अ रिव्हर. सो इट इज इन द गोदावरीच्या जवळ मी बघतो तर वी आर फाइंडिंग त्र्यंबकेश्वर आहे. इट इज मोर शैव, लिटल बिट मोर शैव. आणि इफ यू कम टुवर्ड्स कृष्णा, यू स्टार्ट सीइंग पंढरपूर, आणि त्याच्या दोघांच्या मध्ये तुळजापूर आहे. अँड इफ यू सी कोल्हापूर, विच इज अ देवी टेम्पल अँड ऑल्सो अ स्ट्रॉंग जैन श्राईन, तो इट इज मोर नियर कृष्णा. सर जॉग्रफी बघितलं ना तर कळतो की अच्छा हे असं. पण वैष्णव परंपरा रिअली बिगिन्स हे भक्तीचं, द एक्सप्रेशन ऑफ गॉड थ्रू इमोशन्स, रस, भाव, हे जे फिलिंग्स आहेत ना, हे पूर्वी नव्हता. पुराणात हे नाही आहे. इट्स ओनली स्टार्ट्स अराउंड 1000 years ago, रफली. इफ यू वॉन्ट टू रिमेंबर, 1000 years ago इंडिया मध्ये एक परिवर्तन होतो की देवाला कनेक्ट करण्यासाठी वी हॅव टू अप्रोच थ्रू इमोशन्स. याच्या आधी काय जर तुम्ही बघितलं, यू मस्ट हॅव हर्ड ऑफ दिस पोएट्री कॉल्ड गाह सत्सई, गाह सप्तसती. ते प्राकृत मध्ये होतं, गोदावरी रिजन मध्ये ते लिहिलं होतं अराउंड 300 AD, आणि इट्स अ व्हेरी इमोशनल रोमॅन्टिक पोएट्री. इट इज कम्प्लिटली सेक्युलर. कुठलाही देवी देवताचं नाव नाही आहे त्याच्यामध्ये. आहेत पण दे आर व्हेरी साईड कॅरेक्टर. इट इज अ व्हेरी रोमॅन्टिक आणि इमोशनल. आणि हा जे परंपरा आहे कनेक्टिंग इमोशन्स टू लँडस्केप्स, हे जे परंपरा आहे, यू फाइंड इट इन द सदर्न पार्ट ऑफ इंडिया. हे वैदिक परंपरा नाही आहे. ही कम्प्लिटली दख्खन द्रविड परंपरा आहे. तमिळ परंपरा आहे, प्राकृत परंपरा आहे. अँड यू फाइंड दिस, आणि याच्यामध्ये ते देवला आणतात. दे ब्रिंग गॉड इन टू दिस. कारण जे संगम पोएट्री जर तुम्ही वाचला, आणि इट्स व्हेरी ब्युटिफुल, इन तमिळमध्ये लिहिलेलं आहे. इव्हन इंग्लिश ट्रान्सलेशन, आय डोंट नो मराठी ट्रान्सलेशन अवेलेबल, पण इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये सुद्धा इट इज एक्सक्विजिट. म्हणजे घरातले पोएट्रीज असतात, लव्ह पोएट्रीज असतात, बाहेरचे पोएट्रीज असतात, वॉर पोएट्रीज असतात, आणि ह्याचं एक नवीन रूप येतो विच इज भक्ती. अराउंड 10th century अळवर्स, नयनार्स, अँड भक्तीचं रूप घेत होते. अँड रामानुजा इन द 12th century मेक्स इट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वैष्णव परंपराचं सुरुवात होत होते तेव्हा. ते जे आम्ही सांगतो ना, आडव्या आणि उजव्या असं काहीतरी आहे ना, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल मार्क्स, हे सगळं तेव्हाच सुरू होतं. आणि दॅट परंपरा स्लोली कम्स टुवर्ड्स नॉर्थ, आणि महाराष्ट्रामध्ये पार्क्स इटसेल्फ इन पंढरपूर. आणि हे इट्स ऑलवेज इंटरेस्टिंग. ज्ञानेश्वरांचे जे एल्डर ब्रदर होते सोपाननाथ, ही वॉज अ नाथपंथी. तर हे जे शैव तंत्रचं मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, हे जे शिफ्ट आहे, मच्छिंद्रनाथ इज व्हेरी तांत्रिक, गोरखनाथ इज माइल्ड तांत्रिक, आणि त्याच्यानंतर येतो भक्ती. आणि आय थिंक एक ज्ञानेश्वरांचं एक स्टोरी आहे ना, तो ऑन अ वॉल ही सिटिंग, आणि असं काहीतरी स्टोरी येतं. ते तंत्र आणि भक्तीचं जे क्लॅश होतो, दिस इज द पिरियड वेन इट स्टार्ट्स. आणि तंत्रचं पतन होतो, इट गोज डाऊन, आणि भक्तीचं इट स्टार्ट्स वॅक्सिंग अँड वेनिंग. असं एक शिफ्ट होतो अराउंड 12th-13th century. मला हेच विचारायचं होतं की नाथ परंपरेशी जोडलं जातं खूप या सगळ्याला, तर त्याचा इन्फ्लुएन्स नक्की काय आहे? काही काही स्कॉलर याला डायरेक्टली इनडायरेक्टली बुद्ध परंपरेशी जोडतात, तसं काही आहे का? या सगळ्या रेफरन्सेस कशा येतात? बौद्ध परंपरा व्हेरी सिम्पल इज, देर आर नो विमेन. तर फर्स्ट हे लाईन घ्यायचं की लोकांना, वेन पीपल टॉक अबाउट बुद्धिझम, बुद्धिझम इज अ मोनॅस्टिक ऑर्डर. मोनॅस्टिक ऑर्डर म्हणजे आम्हाला ग्रहस्थ जीवन नको, आम्ही संन्यास परंपराचे आहे. आणि हा जे आहे, इट स्टार्ट्स ऑफकोर्स 2500 years ago, पण हळूहळू हळूहळू अराउंड 2000 years ago ते महायानाचं रूप घेतो. आणि देन यू हॅव बोधिसत्वज. आणि आता तुम्ही, महाराष्ट्र हॅज सम ऑफ दी ओल्डेस्ट बुद्धिस्ट केव्स. कुठे आहेत ते? भाजा केव्स, कार्ला केव्स, कान्हेरी केव्स.
हे जे पोर्ट एरियाज होते, ट्रेड रूट्स होते. आजकाल जेव्हा मी बौद्ध धर्म म्हणतो तर वी टॉक अबाउट आंबेडकर, वी टॉक अबाउट दलित्स, वी टॉक अबाउट SC ST, हे सगळं बॅटल्स जे चालू आहेत क्लास वॉरवर. पण तेव्हा बौद्धिझम मीन्स वणिक समाज, ट्रेडर्स, बिझनेसमॅन. आजचे जे बनिया होते दे वर द स्पॉन्सर ऑफ बौद्ध धर्म. अच्छा. तर बौद्ध धर्म इज अ बनिया का, तिथून ते शाकाहारी म्हणतात ना, मी शाकाहारी, हे सगळं बौद्ध धर्म, जैन धर्म. आणि महाराष्ट्राची जी कोंकण एरिया आहे, गोमांत एरिया, दिस वॉज ऑल जैन, कंट्रोल्ड बाय जैन ट्रेडर्स. आणि हे जे नाणे घाट आहे आणि ते पासेस आहेत, ते सगळे जे माउंटेन पासेस आहेत बघा. अ शिप विल कम ऑल द वे फ्रॉम पर्शिया. पर्शियातून तो जहाज येणार, कुठे येणार? सोपाराला येणार, म्हणजे मुंबई, नाहीतर गोमांतक, गोवा. ओनली 2 प्लेसेस. यू कॅन इदर कम टू बॉम्बे, सोपारा, कल्याण एरिया, ऑर यू कॅन गो टू गोवा. अजून काहीच जागा नाही, हेच दोन्ही जागा आहेत. अदरवाइज यू हॅव टू गो टू मँगलोर. थर्ड प्लेस इज मँगलोर, आणि त्याच्यानंतर केरळ. अच्छा. 4 पॉइंट्स ओनली आर देअर. आता एक नवीन पुस्तक आलंय, अक्षय चव्हाणचं पुस्तक आलंय, वेल्थ नेटवर्क्स ऑफ इंडिया. हो, Sure. इंग्लिश मध्ये. त्यांनी हे एक्सप्लेन खूप मस्त केलंय त्यांनी, अच्छा. की व्हेरी सेज हे शिप्स येतात इथे, आणि मग दे हॅव टू, सह्याद्री मोठं सह्याद्री आहे, घाट आहे, आणि यू हॅव टू क्रॉस दॅट घाट. म्हणजे तिथे जे राज करतो तो राजा झाला, तो गडकरी सारखा तो टोल घेणार, तर टोल कलेक्टर. तर तिथूनच सातवाहन होते तिथे. ते सगळं हे सगळं बनियांचं राज्य होतं. सो बौद्ध धर्मामध्ये तेव्हा ते म्हणत होते की आम्हाला कोणी प्रोटेक्शनसाठी पाहिजे, देवासाठी. बुद्ध काय करतो? फक्त तपस्या करतो, आम्हाला काही हेल्प पाहिजे. तर तेव्हा बुद्ध बरोबर एक नवीन गॉड्स इमर्ज कॉल्ड बोधिसत्व, आणि याचं नाव आहे अवलोकितेश्वर. त्याचा कान खाली असतो आणि ऐकतो, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, मी सॉल्व्ह करतो तो. आणि हिज बिगेस्ट थिंग की शिप रेक झालं, काही प्रॉब्लेम झाला, इन्शुरन्स. ही वॉज अन इन्शुरन्स एजंट. त्याच्याकडे जा, त्याला पैसे द्या, ही विल प्रोटेक्ट यू, आणि आल्यानंतर जर तुम्ही सक्सेसफुल झाला त्याचं सुद्धा एक पैसे आम्हाला द्या. अँड दॅट क्रिएट्स अ लॉट ऑफ रेव्हेन्यू. म्हणून हे सगळे जितकं केव्ज आहेत, कार्ला केव्ज, जितके आम्ही पांडव लेणी म्हणतो त्यांना, पण ते लेणी इज ऑल बुद्धिस्ट केव्स. सगळं ते ट्रेडिंग रूट होतं. फक्त दॅट इज द बिगिनिंग. मग हळूहळू दॅट वर्ल्ड कोलॅप्सेस, दॅट the economic zone collapses, trade, Jains continue to thrive. खूप प्रॉब्लेम्स होतो तिथे, आणि देन व्हॉट हॅपन्स इज द बुद्धिस्ट वर्ल्ड चेंजेस, आणि एक नवीन परंपरा येतो, नाथ परंपरा. आणि बौद्ध धर्म आणि नाथ परंपरामध्ये एक फरक आहे की नाथ युजेस ब्रह्मचर्य फॉर मॅजिक, सिद्धसाठी, सिद्धपाठी. बौद्ध धर्मामध्ये हे सिद्धाचार्याचं वर्णन नाही आहे. हे तंत्र परंपरा आहे की आम्ही संन्यासी झालो, आम्ही ब्रह्मचर्य करतो, पण ब्रह्मचर्य फक्त समाधीसाठी नाही, हे सिद्ध प्राप्तीसाठी. अष्टसिद्धी पाहिजे आम्हाला, आमच्याकडे मॅजिकल पॉवर्स असेल, आम्ही वेगवेगळ्या योगिनींना बांधून त्यांच्याकडून शक्ती घेऊन तुम्हाला मी शक्ती देऊ शकतो. तर हे तंत्र परंपरा आजकाल सुद्धा, आय थिंक सम चीफ मिनिस्टर इन और सम मिनिस्टर आजकाल ते सगळं तंत्र तंत्र करतात. हे योगिनीसाठी, वेगवेगळ्या योगिनी, जोगेश्वरी, हे माउंटन्स वर तुम्ही बघितलं असेल, कडक लक्ष्मी, मंगळागौरी, कडक लक्ष्मी, हे सगळे जे देवी आहेत, जरा ज्यांना म्हणतात जरा कडक असतात, फ्राइटनिंग असतात, त्यांना कोंबडीचं बळी देतात, म्हशीचं बळी देतात, बकराचं बळी देतात. सो दे गिव्ह अ गोट सॅक्रिफाईस. आणि हे सगळं हे देवींना कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला तंत्रविद्याची आवश्यकता आहे. आणि हा तंत्र आहे, हा नाथपंथी आहे. ह्याला बौद्ध धर्म जोडणं इज जस्ट, इट्स बेसिकली टेकिंग दॅट आयडिया टू द नेक्स्ट लेवल, की सेलिबसी फक्त संन्यासीसाठी नाही आहे, समाधीसाठी नाही आहे, सिद्धी प्राप्तीसाठी आहे. तो हे सिद्धाचार्याचा जन्म होतो, आणि त्याच्यामध्ये हे सगळं अष्टसिद्धी, दे कॅन चेंज देअर शेप्स, दे कॅन चेंज देअर फॉर्म. हनुमान बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. हनुमान बिकम्स अ सिद्धाचार्य, कारण त्यांचं ही कॅन फ्लाय थ्रू द ओशन, आणि ते रूप बदलू शकतात. हनुमान बिकम्स व्हेरी पॉप्युलर ऍट दिस टाइम, पंचमुखी हनुमान. आणि दॅट बिकम्स, म्हणून त्यांना ते ओजस आहे, तेज आहे, म्हणून त्यांच्या मूर्तीवर तेल टाकतात, आणि दे पुट कॅस्टर ऑइल टाकतात, आणि मग गोल्ड वापरतात तिथे, वर्क जे असतं वर्क टाकतात, बिकॉज इट शोज हिज पॉवर, हिज ग्रेट पॉवर. अष्टसिद्धी नवनिधी के दाता,
दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ना, अष्टसिद्धी नवनिधी के दाता. हो, तर ते राईट इज राईट. नॉट जस्ट अ संन्यासी, पण त्यांच्याकडे मॅजिकल पॉवर्स आहे. तो अवधूत, हे जेव्हा अवधूत शब्द येतो, दत्तात्रेय स्टोरी येतो, दत्तात्रेय इज असोसिएटेड विथ त्याच्याकडे कुत्रा आहेत, 4 डॉग्स आर देअर, म्हणजे भैरव परंपरा, तंत्र परंपरा. जे बैल असतो तो गाय होऊन जातो. इट चेंजेस फ्रॉम भैरवाचा जो बैल असतो दॅट बिकम्स दत्तात्रेयांचे गाय. सो यू सी द शिफ्ट हॅपनिंग, कारण तो माइल्ड होतो. ते हळूहळू करून भैरव जे एक्स्ट्रीमली तांत्रिक असतो तो जसं मच्छिंद्रनाथ बिकम्स गोरखनाथ, भैरव बिकम्स दत्तात्रेय, असं माइल्ड होत जातो. सोपाननाथ बिकम्स ज्ञानेश्वर. So we see gradually from Bauddha parampara, which is very sterile, to Tantric parampara. तर एक तांत्रिक परंपरा आला, पण तिथे अगेन विमेन आर जस्ट इन्स्ट्रुमेंट्स. त्यांचा काही रोल नाही आहे. आणि दत्तात्रेयांचं सुद्धा, इफ यू गो डीपली इन टू दत्तात्रेय ट्रेडिशन, अनघा नाव येतो तिथे. तो त्यांची शक्ती आहे अनघा. आणि दे विल से दॅट नाही, देयर इज नो रिलेशनशिप. पण जर आम्ही तांत्रिक टेक्स्ट बघितलं तर दत्तात्रेय इज व्हेरी क्लोजली रिलेटेड टू अनघा, आणि त्यांचं तांत्रिक रिच्युअल्स असतात वगैरे. पण ते त्यांना गूढ म्हणतात, की इट्स अ सिक्रेट, इट इज सिक्रेट, ते बघायचं नाही, ते रात्री होतं, आणि दॅट इज अ डिफरंट वर्ल्ड. आणि मग भक्ती परंपरा सुरू होते. भक्ती परंपरामध्ये द फिमेल नाव बिकम्स इमोशन्स आर इम्पॉर्टंट. हे शिफ्ट झालं. अच्छा. बौद्धिझम धर्मामध्ये देर इज नो इमोशन, देर इज नो मॅजिक. तंत्र परंपरामध्ये देर इज मॅजिक. आणि ओके. भक्ती परंपरामध्ये सांगतात मॅजिक नको आम्हाला, आम्हाला फक्त इमोशन्स पाहिजे, रस आणि भाव पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर जेव्हा तुम्ही लुक ॲट ज्ञानेश्वरांचं स्टोरी ना, त्यांचं स्टोरी कसं आहे, ही ट्रीटेड व्हेरी बॅडली बाय सोसायटी. त्यांच्या पेरेंट्स आणि त्याचं स्टोरी. नॉर्मली जर तुमच्याकडे तंत्रविद्या असेल तर यू कॅन डू अ लॉट ऑफ डॅमेज. आजकाल तुम्हाला काय पॉवर दिलं तर आम्ही बघतो राईट. कसे मिनिस्टर्स बिहेव अँड पॉवरफुल पीपल बिहेव, पुढारी लोक. सो दे बिकम व्हेरी पॉवरफुल अँड वी डोंट नो हाऊ टू डील विथ पॉवर. बट व्हॉट ज्ञानेश्वर डज, त्यांच्यामध्ये राग नाही, देर इज नो अँगर, विच इज व्हेरी अनयुज्युअल. हे स्टोरी पहा की दिस मॅनला इतकं हॉरिबल ट्रीटमेंट आहे. इट्स लाईक लावारिस पिक्चर मध्ये कसं अमिताभ बच्चन बिकम्स अँग्री, पण ज्ञानेश्वर इज नॉट अँग्री. त्यांना कळतो की विजडम इज नॉट अबाउट अँगर अँड पॉवर, इट इज अबाउट बिंग व्हल्नरेबल. तर हे एक शिफ्ट होतो. आणि भक्ती परंपरामध्ये दॅट इज द बिगेस्ट आयडिया दॅट इमर्ज अँड बिकम्स व्हेरी पॉप्युलर. पीपल लव्ह इट, की आम्हाला पॉवर नको, आम्हाला भक्ती पाहिजे. अँड दिस शिफ्ट इज 13th century. So 13th century, so everything is connected with Buddhism, but Buddhism does not like women, is mercantile, is not based on magic. Bhakti parampara madhe women become important. Rakhumai becomes important, Yashoda becomes important, Devaki Nandan becomes important, Radha becomes important, Gopika becomes important, and Satyabhama becomes important. So women start appearing. There is no women before this. आणि ते योगिनी नाही, they are not Kadak Lakshmi types, fearsome. They are मदर्स, डॉटर्स, सिस्टर्स. हे एक रिलेशनशिप जे आहे दॅट बिकम्स सेंट्रल, अँड दॅट बिकम्स, हे भक्ती म्हणजे इमोशन, दॅट बिकम्स द इम्पॉर्टंट थीम. आणि महाभारत मध्ये स्टोरीज चेंज, नवीन स्टोरीज लिहितात लोक, ज्यांना कृष्ण चरित्र म्हणतात. कृष्ण चरित्र वेअर कृष्ण बिकम्स सेंट्रल. सो महाभारत, ओरिजिनल महाभारत मध्ये कृष्ण इज नॉट अ सेंट्रल कॅरेक्टर, अ साइड कॅरेक्टर. आणि हरिवंश सुद्धा ही इज अ व्हेरी व्हायलेंट कॅरेक्टर, देर इज नो रोमॅन्स, नथिंग. अगदी ही इज लाईक अ मल्ल युद्ध करणारे. ओरिजिनल कृष्ण इज अ मल्ल. ही इज लाईक कोल्हापूरचे जे कुस्ती करतात ना, दॅट इज कृष्ण, दॅट इज द ओरिजिनल कृष्ण. आता आम्ही विचार केला तर आम्ही विचार सुद्धा करू शकत नाही, आम्हाला बासुरी, मुरलीधर वगैरे दिसतं, पण ओरिजिनल कृष्ण इज मल्ल. इट्स जस्ट अ मल्ल. इंटरेस्टिंग. सो धिस लीड्स टू अ, मला असा एक प्रश्न मनात येतो की आज मला कृष्ण समजून घ्यायचा असेल, तो वेगवेगळ्या परंपरातला आहे, वेगवेगळ्या सबटेक्स्ट मधला आहे, तर तुम्ही मला कृष्ण कसा समजावाल टुडे? So to understand Krishna and based on everything which is emerged, आमच्याकडे 2000 वर्षाचं ट्रेडिशन आहे ऑन कृष्ण. देर इज अ महाभारत ट्रेडिशन, देर इज, मग त्याच्यानंतर हरिवंश येतो, त्याच्यानंतर
भागवत परंपरा येतो. सो देर आर 3 लेयर्स टू इट. एक महाभारत ट्रेडिशन, एक हरिवंश ट्रेडिशन आणि दे आर व्हेरी डिफरंट फ्रॉम इच अदर. महाभारतमध्ये कृष्ण एक स्ट्रॅटेजिस्ट आहे. तो येतो, तो भगवद्गीता आहे त्याच्यामध्ये आणि तो एक त्यांच्या कझन्सला हेल्प करतात इन द युद्धमध्ये. षडयंत्र वगैरे, वगैरे, वगैरे. सो देर इज अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड देर इज अ लॉट ऑफ फिलॉसॉफिकल डेप्थ. हरिवंशमध्ये यू फाइंड त्यांचं चाइल्डहुड, त्यांचं बर्थ स्टोरी काय आहे, यू फाइंड दॅट. तो महाभारत इज 2000 years old. हरिवंश इज अराउंड 1700 years old. सो 300 वर्षाचं गॅप आहे आणि इट्स लाईक अन अपेंडिक्स. आणि मग म्हणतात ना प्रिक्वेल, तर हरिवंश इज अ प्रिक्वेल ऑफ. आणि प्रिक्वेल मध्ये त्यांचे चाइल्डहुडचे स्टोरीज, ते किती असुराला मारतात आणि इट्स ओनली अ व्हायलेंट बुक. आणि यानं मारला, हे असुरला मारला, पुतनाला वध केलं, यांचा वध, वेगवेगळ्या असुरांचं वध 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 झालं आणि मग कंसाचं वध. आणि त्याच्यानंतर कंसाचं वध, नंतर जरासंधचा वध, त्याच्यानंतर कौरवांचा वध होतो, मग बाणासूरचा वध होतो, मग नरकासूरचा वध होतो. तर फक्त वध असतो. अँड द स्टोरी इज व्हेरी इंटरेस्टिंग. मथुरामध्ये सुरुवात होतो आणि मग द्वारकाला येतात. सो इट गोज फ्रॉम यमुना कडून ते वेस्टर्न कडे येतात द्वारका. आणि मग त्यांचे जितके एनिमीज हे सगळे बंगालकडे आहे, बंगाल आणि कामरूप. सो इट इज ईस्ट. नरकासूर, काशी नरेश, बाणासूर इज आसाम. तर सगळे तिथे जातात आणि एव्हरीथिंग इज नॉर्थ ऑफ द विंध्यास. ओनली वन वाईफ इज साऊथ ऑफ द विंध्या, ते रुक्मिणी. पण बाकी सगळं हे गोष्ट फक्त नॉर्थ इंडियाचे ट्रेड ट्रायंगल आहे. दिस इज अ ट्रेड ट्रायंगल. कारण गंगा इज अ अच्छा. ट्रेडिंग एरिया. हा, इट्स अ ट्रेड ट्रायंगल. कारण मथुरा वॉज अ मेजर ट्रेडिंग पॉइंट. ते यमुनातून ते बोट जात होते डेल्टा पर्यंत. दॅट होल गंगा इज फेमस फॉर इट्स ट्रेडिंग. आणि मग अरावली माउंटन्स घेऊन ते नाहीतर ते बेटवा, उज्जैन वगैरे करून ते दे टू कम टुवर्ड्स गोदावरी अँड दे टू वॉक गोदावरी कडून मग सोपारा. आणि द्वारका इज दॅट्स वाय इम्पॉर्टंट. द्वारका वॉज द ओल्ड सुरत. आता मुंबई जसं होतं ते तेव्हा सुरत सारखा. इट वॉज अ पोर्ट. आणि म्हणून आता आय गिव्ह यू अ व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल. रामायण मध्ये शंख नाही, वेद मध्ये शंख नाही. शंख appears in महाभारत. शंख, अच्छा. where do you get? There is no शंख mentioned in the ऋग्वेद. ओके. शंख नाही आहे. रामायण मध्ये राम शंख नाही आहे ना त्यांच्याकडे. रामाकडे शंख नाही, दशरथकडे शंख नाही, शंख युजच होत नाही. पण महाभारत मध्ये पांचजन्य शंख आहे, देवदत्त शंख आहे, सगळ्यांकडे शंख आहे. शंख आला कुठून? द्वारकातून आला. इट इज द वेस्टर्न कोस्ट ऑफ इंडिया, द बे ऑफ द अरेबियन सी. तर तिथून येतो. दॅट इज ओनली प्लेस वेर यू गेट शंख. तर शंखातून हिस्ट्री कॅन कनेक्ट इट सो इंटरेस्टिंगली ना. ते हे सगळं लिटिल डिटेल्स लोकांना जेव्हा मी बघतो तर शंख येतो तिथून. आणि द स्टोरी इज देअर हरिवंशाचा. पण इथे गोपीज आहेत. हरिवंशमध्ये गोपीज आहेत, बट द रिलेशनशिप इज लाईक हिरो वर्शिप. ॲज अ फॅन, अगदी हा मल्ल आहे, स्ट्रॉंग आहे, हँडसम आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, खूप सुंदर आहे आणि मी सुंदर पुरुषाकडे जातो. इन दोज डेज इरोटिक एनर्जी वॉज कन्सिडर्ड टू बी अ साइन ऑफ ग्रेटनेस. इतका मोठा आहे. म्हणून मी हे गोष्ट बघतो की जेव्हा कृष्ण येतात, ऑल द विमेन रन टुवर्ड्स हिम. राम येतात तर ऑल द विमेन रन टुवर्ड्स हिम. शिव येतात तर ऑल द विमेन रन टुवर्ड्स हिम. हे जे इरोटिक एनर्जी आहे, की एक पुरुष येतो, त्याच्याकडे तेज आहे आणि ऑल द विमेन कम टुवर्ड्स हिम, इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. संस्कृतमध्ये हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे की हा वीर आहे आणि हा ऑल द एव्हरीबडी इज अट्रॅक्टेड. कामदेव सारखा आहे, कामदेवच्या रूप. मग भागवत परंपरा येते. देन यू हॅव दिस भागवत परंपरा. अँड व्हॉट वी आर ट्राइंग टू सी इज दिस ट्रान्सफॉर्म वेअर विमेन स्टार्ट गेटिंग इन्क्लुडेड. Emotion starts getting included. So what is Krishna trying to communicate? What is this idea? कृष्णाचा आयडिया काय आहे? कृष्ण कळायला वी हॅव टू कम्पेअर इट विथ राम. तर वेन आर दी स्टोरीज बिंग रिटन? जेव्हा हुन लोक भारतात येतात आणि देर इज अ लॉट ऑफ व्हायलन्स. गुप्ता किंगडम इज बिंग वाईप्ड आउट. ते सगळे हे जे ट्रेडिंग मी म्हटलंय ना, एव्हरीथिंग इज डिस्ट्रॉइड. ते हुन इन्व्हेजनचा आम्हाला, वी ओनली टॉक अबाउट मुघल आहे, कारण everybody is talking, but because they don't know history, की 1500 years ago this kind of attacks in भारतात त्याच्या आधी सुद्धा होत होते. There was यवण, शाक, पल्लव, कुषाण, असं वेगवेगळे लोक घोडांनी येत होते and they used to attack आणि they used to destroy these things. तर हे जे डिस्ट्रक्शन झालं तेव्हा दॅट इज वेन पुराणमध्ये एक नवीन कॉन्सेप्ट येतो की
कल्पसूत्र, की बघा एक प्रलय होतो, प्रलयानंतर सृजन होतो अँड एव्हरीथिंग स्टार्ट्स बिगिनिंग, आणि एक कृतयुग असतो, मग त्रेतायुग असतो, मग द्वापर युग असतो, आणि मग कलियुग असतो. सो देर इज 4 3 2 1. कृत इज 4, त्रेता इज 3, 2 इज द्वापर अँड 1 इज. तो सोसायटी गोज थ्रू दिस आयडियलिझम नंतर हळूहळू इट गेट्स, जसं बाळ असतो, बाळपण असतो, मग तो मॅच्युअर होतो, मग तो ओल्ड होतो आणि वृद्ध होतो, सठिया जाता है और फिर मर जाता है. सोसायटी सुद्धा असंच होतं. पण जर एक राजा येतो अँड ही इज अ ग्रेट किंग, ही कॅन रिव्हर्स इट, ही विल रिव्हर्स दिस. तो हे चक्र जे आहे, जो नॉर्मली असं जातो की द यंग बिकम्स मॅच्युअर्ड, मॅच्युअर्ड बिकम्स ओल्ड, ओल्ड बिकम्स सेनाईल अँड सेनाईल डाईज, हे नॉर्मल आहे. पण जर तुमच्याकडे एक चांगला लीडर आला, ही कॅन रिव्हर्स दिस. अँड द बिगिनिंग इज द फर्स्ट फॉर्म ही विल टेक इज कृष्णाचं, मग रामाचं. अच्छा. यू हॅव टू रिव्हर्स इट. मग फर्स्ट कलियुगतून द्वापर, द्वापरतून त्रेत, आणि मग सत्ययुगकडे. दॅट रिव्हर्स पॅटर्न, ऊर्ध्वरेत, इट हॅज टू गो उलटा, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. सर कृष्णाचं स्टोरी काय आहे की आता इंग्लिशमध्ये मी सांगतो अँड यू हॅव टू ट्रान्सलेट इन मराठी, बिकॉज आय नो दिस फ्रेज इन. एक असतो रूल ऑफ द लॉ आणि दुसरा असतो रूल बाय द लॉ. Rule of the law is what Ram does. Ki rule is more important than loyalty. I also follow the rule. Ram also follows the rule. Ha Dwapar Yuga, where rule applies to everybody. Ithe loyalty is not important. Rule is important. Maryada Purushottam Ram. राईट. That is the ideal society. Ithe rule is more important than loyalty. कृष्णाचा जन्म होतो इन, that is Treta Yuga, sorry, not Dwapar Yuga, Treta Yuga, when it is the perfect society. राम राज्यामध्ये rules are followed. कृष्णाचा जन्म केव्हा होतो? There are tyrants where there is rule by the law. Rule is being used, हे जे rules असतात आर बिंग युज्ड शोषण करण्यासाठी, लोकांना कंट्रोल करण्यासाठी. जसं आम्ही काऊजला कंट्रोल करतो, शीपला कंट्रोल करतो, गोटला कंट्रोल करतो, घोडाला लगाव लागतो. तर कंट्रोल एव्हरीबडी, यू स्टार्ट युझिंग द लॉ. तर चाबूक सारखा कृष्णा जन्म तेव्हा होतो, आणि म्हणून त्यांच्या तो मल्ल रूपमध्ये येतो. अँड लुक, रामाचा जन्म राजघराण्यामध्ये होतो, कृष्णाचा जन्म कम्स इन अ शूद्र फॅमिली. ही इज ए ग्वाला ओडिया, म्हणजे तो जंगलात हिंडतो. सो ही इज अ शेपर्ड, ही इज अ काव हर्ड. तो जंगलात हिंडतो. त्यांचं ही इज अ नोमॅडिक पर्सन, ही इज अ नोमॅड. म्हणून काव, नॉट बफेलो. बफेलो इंडिकेट्स, बफेलो इज ऑलवेज अबाउट सेटल्ड कम्युनिटीज. कॅटल इज ऑलवेज अबाउट नोमॅडिक कम्युनिटी. अच्छा. गाय असतात, कॅटल आर देअर, दे डोंट लाईक वेट. हे जे चातुर्मास आहे ना, चातुर्मासात सुरुवात झालं, सांगतात की विष्णू झोपले का? कारण द काउज डोंट लाईक टू मूव्ह इन दिस सीझन. तर जितकं हे कॅटल हर्डर्स असतात, दे विल गो टू माउंटेन एरिया विच आर ड्राय. तो दख्खनमध्ये यू विल फाइंड कॅटल, कारण ते ड्राय रेंज आहे. कोकणमध्ये काउज दे डोंट लाईक, दे गेट इन्फेक्टेड, त्यांना इन्फेक्शन होतं. गोवामध्ये गेलं तर यू विल सी इन गोवा ड्युरिंग रेनी सीझन ऑल द काउज विल कम टू द रोड, बिकॉज बट बफेलोज विल गो टुवर्ड्स वॉटर. म्हशी जे असतात, म्हशी इज ॲग्रिकल्चरल, म्हशी इज ॲग्रिकल्चरल. अँड गाय जे असतात विथ अ हम्प, हे जे आहे दिस इज नोमॅडिक. कृष्णा बिलॉंग्स टू दॅट नोमॅडिक ग्रुप. ढांगर सारखा, महाराष्ट्राचे ढांगर, विरोबा, खंडोबा, दीज आर ऑल द नोमॅडिक पीपल. त्यांच्यामधून कृष्ण येतात. अँड ही इज अ मल्ल, ही इज अ स्ट्रॉंग, अँड ही चॅलेंजेस कंस. कंस इज कंट्रोलिंग मथुरा, जरासंध इज कंट्रोलिंग मगध, नरकासुर इज कंट्रोलिंग कामरूप, Banasur is controlling
सो ऑल दीज किंगडम्सला तो चॅलेंज करतो, युद्ध करतो, फाईट करतो. ही चॅलेंजेस, कारण दीज पीपल रूल बाय द लॉ. So that is Krishna. But he's not a revolutionary because त्यांना हे कळतो की rules don't solve the problem. आत्मज्ञान नसेल तर rule has no purpose. Why do people break rules? Why do kings behave like exploit आणि extract का करतात? शोषण का करतात? Why is corruption there in this world? भगवत गीतामध्ये that is being explained. की बघा भगवद्गीताचं स्टोरी काय आहे? व्हेरी सिम्पल. फर्स्ट पॅराग्राफ तुम्ही वाचा भगवद्गीतामध्ये. इट इज धृतराष्ट्र म्हणतो संजयला की कुरुक्षेत्र धर्मक्षेत्रमध्ये माय चिल्ड्रन, मम पुत्र आणि पांडूचे पुत्रामध्ये काय चालू आहे? वाय इज ही नॉट सेइंग माय नेफ्यूज? की माझे नेफ्यूज मध्ये काय, माय चिल्ड्रन अँड माय नेफ्यूज फाईट का करतात? की माझा ब्रदर आहे, त्यांचे जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये फाईट काय होतं? ही डझंट यूज द वर्ड ब्रदर, ही डझंट यूज द वर्ड नेफ्यू. दिस इज पांडू पुत्र. म्हणजे ते आउटसाइडर्स आहेत. अर्जुन म्हणतो कौरव माझे आहेत, या बाजूला सुद्धा माझे लोक, त्या बाजूला सुद्धा माझे लोक. सो बोथ आर इनसाइडर्स. आणि कृष्ण म्हणतात की हाऊ डू यू डिसाइड? म्हणजे तू मारणार आहेस, तुला त्रास आहे, इनसाइडरला मारू शकत नाही. कुल इज इम्पॉर्टंट फॉर यू, धर्म इज नॉट इम्पॉर्टंट. आजच्या लँग्वेज मध्ये पार्टी इज इम्पॉर्टंट फॉर यू, नेशन इज नॉट इम्पॉर्टंट. दॅट इज द प्रॉब्लेम. तर अर्जुन इज टेलिंग, अँड व्हेरी क्लिअरली सेइंग इट, बिकॉज लोकांना प्रॅक्टिकल म्हणतात ना, प्रॅक्टिकल आम्हाला पाहिजे. प्रॅक्टिकल हा प्रॅक्टिकल आहे. कारण इफ यू डू अनालिसिस ऑफ द भगवद्गीता, अर्जुन प्रॉब्लेम मध्ये तो फक्त कुल 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 म्हणत असतो. कृष्ण केव्हा कुल म्हणत नाही, ते फक्त धर्म 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 म्हणतात. म्हणजे अर्जुन इज सेइंग हाऊ कॅन आय फाईट विथ माय ओन माय पार्टी, हाऊ कॅन आय फाईट विथ माय पार्टी? And Krishna is saying, no, you have to think of the larger picture. You have to think of the larger picture. It is not about the family. Loyalty is not a good thing. लॉयल्टी, आजकाल लोक म्हणतात ना, हा बेवफा है, हरामखोर आहे. हरामखोर म्हणतात ना, हरामखोर म्हणजे डिसलॉयल. रामायण मध्ये बघा, विभीषण इज डिसलॉयल, कुंभकर्ण इज लॉयल. आणि नॉर्थ इंडिया म्हणे म्हणतात की घर का भेदी लंका धाय. जो डिसलॉयल असतो त्याच्यामुळेच घर तुटतात. म्हणजे रावणानं धर्मसंकट बघा, जे धर्मसंकट आहे, विभीषणचं धर्मसंकट. शुड आय फॉलो माय ब्रदर कुल, शुड आय फॉलो धर्म राम? आणि तो धर्म चूज. आणि लोक त्यांना म्हणतात बघा बघा स्ट्रॅटेजी, त्याला पाहिजे होतं राज्य पाहिजे होतं, म्हणून तो बिट्रे केला, त्याच्या भावाला बिट्रे केला. इंटरेस्टिंग. महाभारतमध्ये कर्ण सांगतो की नाही, आय विल नॉट बिट्रे, आय चूज कुल ओव्हर धर्म. आणि कृष्ण सांगतात मारून टाक त्याला, कारण तो धर्माला व्हॅल्यू करत नाही. धर्म इज अबाउट लुकिंग आफ्टर एव्हरीबडी. म्हणून महाभारत मध्ये ऑल पांडवाज चिल्ड्रन डाय. कृष्ण एन्श्योर्स दॅट ऑल द चिल्ड्रन ऑफ द पांडवाज डाय. कारण हा कुलसारथी नाही, धर्मसाठी. हे आहे कृष्णाचा आयडिया. पण भक्ती परंपरामध्ये आम्हाला हे सगळं विचार करायचं नाही, तर आम्ही रासलीला पाहिजे. पण रासलीलामध्ये सुद्धा हाच विचार आहे. कारण रासलीलामध्ये जे गोपी आहेत ते घरात बसतात आणि त्यांचं घरी शोषण होत. आणि श्रीकृष्ण म्हणतात की रात्र शरद पौर्णिमामध्ये तुम्ही या, मी आमच्या, यू कॅन डान्स अँड सिंग विथ मी. हे फ्रीडम आहे तुम्हाला. यू हॅव फुल फ्रीडम टू डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. हा तुमचा आत्मा आहे. आत्माचं स्वरूप जंगलात आहे. जंगल में तुम्हें मंगल मिलेगा. मंगल मीन्स वेर युअर सेफ. जिथे पोषण असतो, शोषण नसतं. जिथे तुमचं कोणी शोषण करत नाही, तुमचं पोषण करतो, तोच मंगल असतो. आणि जंगलात नॉर्मली आम्ही सांगणार ना, अशुभ आहे, बापरे बाप भयानक आहे, तिथे कडक लक्ष्मी राहते, तिथे भूत राहतात.
ते पशु राहतात, पण ते जंगलमध्ये श्रीकृष्ण मंगल आणतात की बघ तू इथे ये, इथे तुला फ्रीडम भेटणार, यू विल बी ट्रीटेड लाईक अ ह्युमन बिईंग, यू विल गेट डिग्निटी, यू विल, हे धर्म आहे वेर यू फील गुड. ग्राम मध्ये तुला यू आर बिंग ट्रीटेड लाईक अ वाईफ, लाईक अ डॉटर, यू आर बिंग. तो हे जे रासलीला आहे 12th सेंचुरी, मनुस्मृती इज 2nd सेंचुरी. दिस इज अन अटॅक ऑन मनुस्मृती. जेव्हा जयदेव लिहितात हे सगळं, तुम्ही तुम्ही यू जस्ट हॅव टू रीड द गीत गोविंद. इट इज हायली इरॉटिक, सुपर इरॉटिक. आणि परकीय ट्रेडिशन, राधा इज नॉट इवन कृष्णाज वाईफ और लवर और एनिथिंग. म्हणजे सगळे मर्यादा तोडले त्यांनी. कारण मर्यादा जेव्हा शोषणसाठी उपयोग करतात लोक, तेव्हा लीला करावा लागतो. म्हणून लीला पुरुषोत्तम. कारण भाव अँड रस इज फार मोर इम्पॉर्टंट दॅन रूल्स. Rule following and rule breaking, कारण you can manipulate the rules. Manipulating of the rules is rule by the law. Following the rules, the rule of the law. That is what Krishna is explaining. It's a very political, पण through aesthetics, through emotions. आता हे आम्ही ते लड्डू गोपालचं मूर्ती आणतात लोक, गुरुवायूरमध्ये, केरळामध्ये ते पीपल डोंट लाईक द इरॉटिक कृष्ण, दे आर अफ्रेड ऑफ द इरॉटिक कृष्ण, तर म्हणून ते बाळ रूपामध्ये बघतात. उन्नी कृष्ण, बाळ कृष्ण, लड्डू गोपाल, चिन्न केशवा, कर्नाटकमध्ये चिन्न केशवा, उडुपीमध्ये. सो वेस्टर्न इंडियामध्ये बघितलं तर ते माधुर्य रस आणि श्रृंगार रसला काढून ते फक्त वात्सल्य रस बघतात. ते प्रिफर गोवामध्ये देवकी कृष्ण मंदिर आहे, विच लुक्स ऑलमोस्ट लाईक मदर मेरी अँड जीसस. मूर्ती जर तुम्ही बघितलं, इट लुक्स एक्झॅक्टली लाईक दॅट. तर हे सगळे इमोशन्स आहेत, कारण ह्युमन बिईंग्स डोंट नो हाऊ टू डील विथ कॉम्प्लेक्स पॉवर इक्वेशन्स. हे जे मॉडर्न कॉन्व्हर्सेशन आहेत पॉवरवर, कृष्णा इज ओनली टॉकिंग अबाउट दॅट. सो नॉट एक्झॅक्टली फक्त भक्ती. भक्तीचा अर्थ इज व्हेरी डिफरंट. हे फारच एक्साइटिंग आहे. मी आता आपल्या पावसामुळे मी माझ्या ऑफिसला आहे, तुम्ही तुमच्या घरी आहात, आणि माझ्या बॅकग्राऊंडला कायम 4 जे फोटो आहेत त्याच्यात एक कृष्णाचा असतो. आय कन्सिडर इट ॲज अ कन्सल्टंट, आद्य कन्सल्टंट की ज्यानं सल्ला दिला. तर तुम्हाला कुठली कृष्णाची आवृत्ती किंवा कुठली कृष्णाची इमेज जास्त रिलेव्हंट वाटती, जास्त मॅटर करती आत्ताच्या जगात? Yeah, but I'm looking at those photos. Now there is not one single woman's photograph. येस, येस. That is what Krishna completes. तंत्र परंपरामध्ये फर्स्ट, बुद्धिझम जैनिझम मध्ये विमेन आर नॉट देअर. देर इज नो वुमन. तंत्र परंपरा आणि शिवाचं पूजा शक्ती नसेल तर शिवपूजा होऊ शकत नाही. पण जर तुम्ही कर्नाटकच्या लिंगायतला बघितलं, तिथे ते आत्मलिंगाचं पूजा करतात, तिथे शक्ती नाही. देर इज नो फिमेल, फक्त आत्मलिंगाचं आहे. सो दे सी इट ॲज अ स्पिरिच्युअल सिम्बल. अगेन जेंडरमध्ये ते जेंडर लँग्वेज का आणतात ते, दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग टू रिमेंबर. आणि भक्ती परंपरामध्ये द वुमन प्लेज अ व्हेरी, म्हणून विठ्ठाई, मी विठ्ठल म्हणू, विठआई, फेमिनिन. दिस फेमिनिन इज इम्पॉर्टंट, कारण फेमिनिन म्हणजे प्रकृती आणि पुरुष. तुमच्या प्रकृती आणि पुरुष म्हणजे इट इज नॉट, एव्हरीथिंग इज नॉट अबाउट यू. प्रकृती इज इनसाइड यू. फक्त मी 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 प्रकृती, आय मीन पुरुष इज इनसाइड यू. दॅट इज देही, याला म्हणतात. इफ यू रीड भगवद्गीता, देही शब्द दिलाय त्याच्यासाठी, की पुरुष इज देही, पण देह इज प्रकृती. देह इज युअर बॉडी, इज युअर जॉब, इज युअर फॅमिली, इज द वर्ल्ड अराउंड यू. विदाउट अदर्स देर इज नो धर्म. तर संन्यासीचं लाईफ आणि ग्रहस्थ जीवनचं लाईफ खूप फरक असतो. म्हणून राम इज अ ग्रहस्थ, कृष्ण इज अ ग्रहस्थ. हे जे टेन्शन आहे भारतात बिटवीन द संन्यास, तपस्वी असतो आणि ग्रहस्थी असतो, त्यांच्यामध्ये टेन्शन असतो. कृष्ण इज अ ग्रहस्थी, पण आजकाल तुम्ही बघा पोस्टरमध्ये राधा देवकीला काढून टाकले, रामाच्या पोस्टरमध्ये सीताला काढून टाकले. आम्ही हनुमानला बघतो, पण हनुमानच्या छातीत सियाराम आहेत, म्हणून त्यांना मंगळमूर्ती म्हणतात. बिकॉज इफ स्त्री नसेल तर मंगल नसतो, अमंगल असतो. म्हणून ते अयप्पाच्या मंदिरात विमेन वर नॉट अलाउड, बिकॉज तो अमंगल आहे. तिथे देर इज नो, दॅट इज अ ओरिजिनल कॉन्सेप्ट, की जे अमंगल आहेत म्हणून
जेव्हा तुम्ही अवधूत म्हणतात ते नेहमी घरातले बाहेर असतात आणि औडुंबर लाईक फिग ट्रीज जे असतात ना ते घरात ठेवत नाही ना आम्ही बॅनियन ट्री, पीपल ट्री, वटवृक्ष, औडंबर ते सगळं घरातल्या बाहेर ठेवतात. वाय? कारण तो घर तोडू शकतो. दॅट इज द वर्ल्ड ऑफ संन्यासी आउटसाइड द हाऊस. आत काय ठेवतो? तुळशी, बनाना, मँगो, नारळ, बीटल, बीटल लीफ, तांबुळं जे घरातले पूजा होतात. जेव्हा वेन यू आर डुईंग सत्यनारायण पूजा तिथे वटवृक्ष नसतो. वटवृक्ष बाहेर. तो संन्यासा द बुद्धिस्ट अँड द जैन वर्ल्ड इज आउटसाइड. इनसाइड इज द वुमन्स रिल. मंगळा गौरीचं घर. आता हे चातुर्मास सुरू झालं तर मंगळा गौरी पूजा सुरू होणार. All the women's festivals will start. This part of India was forgotten. Vedic parampara, Buddhist parampara, Jain parampara, they reject the women. They reject society. ते फक्त आत्मज्ञान म्हणतात आणि कृष्ण म्हणतो की आत्मज्ञान विदाउट परज्ञान डझंट एक्झिस्ट. यू हॅव टू टेक म्हणून राजधर्म, म्हणून कंसाचा वध करायचं, म्हणून जरासंचा वध, म्हणून बाणासूरचा वध, म्हणून उषा अनिरुद्धचं स्टोरी बघा. उषा कम्स अँड किडनॅप्स कृष्णा's सन अनिरुद्ध अँड टेक्स हिम अँड द फादर फाईट. त्यांच्यामध्ये घमासांद युद्ध होतं आणि बाणासूर इज तांत्रिक आणि तो कालीला पाठवतो की युद्ध करायला कृष्णासमोर आणि काली कपडे काढून टाकते आणि त्याच्या समोर येते अँड ही सेज की असं येतस तू श्रृंगार करून ये माझ्या समोर. सो दिस यू डोंट रिस्पेक्ट मी अँड आय डोंट रिस्पेक्ट यू. श्रृंगार म्हणजे आय रिस्पेक्ट यू. तो आता आम्ही जेव्हा कृष्णाचं वेन वी थिंक अबाउट कृष्ण अँड दॅट इज अ प्रॉब्लेम यू हॅव स्वामी विवेकानंद ओव्हर देअर. celibate man. They don't talk about shringar. They don't talk about rasa, भाव. There is absolutely no understanding because काय झालं ब्रिटिश आले आणि त्यांचे पाद्री सगळे जेझुईत मिशनरीज होते. ते लग्न करत नव्हते. मग हे दिस अच्छा. ग्लॅमरायझेशन ऑफ वी स्टार्टेड ग्लॅमरायझिंग सेलिब्रेट मेन. हे तंत्र परंपरामध्ये बघा ऊर्ध्व रेतस आणि कंट्रोल आणि ब्रह्मचर्य आणि सिद्ध प्राप्ती. ब्रह्मचारी लीड्स टू सिद्ध प्राप्ती आणि वीर्यपतन झालं तर त्यांचं तपस्या भंग झाला की मेनका आली विश्वामित्र समोर आला बघा. आणि दिस होल टेन्शन बिटवीन तपस्वी ज्याला निवृत्ती मार्ग आणि प्रवृत्ती मार्ग म्हणतात. इनर जर्नी अँड दी आउटर जर्नी. दिस इज इंडियन फिलॉसॉफी ॲट इट्स फायनेस्ट. आता कृष्ण आता संन्यासीवाला कृष्ण वी आर क्रिएटिंग अ संन्यासीवाला कृष्ण, अवधूत कृष्ण. इनफॅक्ट आय थिंक चक्रधर स्वामी ऑलमोस्ट कम्पेअर्स कृष्ण टू दत्तात्रेय. तर हे जे परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये इट्स व्हेरी व्हेरी पॉप्युलर की कृष्ण आणि भगवद्गीताला दत्तात्रेय बरोबर जोडतात ते. सो यू विल सी. पण कृष्ण विदाउट राधा, विदाउट रासलीला, विदाउट यशोदा, विदाउट हे जे भागवतच कृष्ण आणि महाभारतचं कृष्ण जेव्हापर्यंत हे संपूर्ण ज्ञान नसेल तेव्हापर्यंत यू विल नेव्हर अंडरस्टँड कृष्ण परंपरा. अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू एक्नॉलेज दॅट वी डू नॉट एक्नॉलेज. हे तंत्र इंट्रोड्युसेस विमेन. भागवत परंपरा इंट्रोड्युसेस विमेन ॲज अन इमोशनल आयडिया. भारतात जसं शैव वैष्णव अशा दोन परंपरा आहेत आणि त्यांच्यात डिफरन्सेस आहेत, तसे डिफरन्सेस नसले तरी एक मोठा वर्ग आहे की जो रामाला देव मानतो आणि एक मोठा वर्ग आहे की जो कृष्णाला देव मानतो. दोन्ही जरी विष्णूचे अवतार असले तरी काय फरक आहे आणि तुम्ही कसं बघता याच्यात? तर जे रामानुजा जे होते जे कावेरी कावेरी डेल्टा जवळ त्यांचं होतं ते रामानुजा लाईक विष्णू पुराण. आणि विष्णू पुराणमध्ये श्रीकृष्णाला सर्वात हायेस्ट पोझिशन दिलं गेलंय आणि विष्णू पुराणमध्ये त्यांना हळूहळू कृष्णला गरुड बरोबर जोडले त्यांनी. म्हणून कृष्ण इज ऑलवेज शोन रायडिंग गरुडा. हे म्हणायला की जे धरतीचा कृष्ण आहे आणि वैकुंठाचा विष्णू आहे दे आर द सेम. म्हणून ते गरुड इज कनेक्टेड व्हेरी स्ट्रॉंगली विथ कृष्ण. ते गरुडवर बसून नरकासूर बरोबर युद्ध करतात. गरुडवर बसून ते स्वर्गाकडे जातात. मग इंद्र बरोबर युद्ध करतात आणि पारिजात घेऊन खाली येतात. तर देर इज दिस काइंड ऑफ अ सेलेस्टियल. कृष्णा इज नॉट जस्ट अर्थली पण ऑल्सो सेलेस्टियल. म्हणजे स्वर्ग बरोबर त्यांचं एक कनेक्शन. पण
अराउंड 5th-6th सेंचुरी जेव्हा विजयनगर साम्राज्य झालं तेव्हा मध्वा ब्राह्मण झाले आणि मध्वा ब्राह्मण्स जे उडुपीचे ब्राह्मण मध्वा ब्राह्मण्स आर व्हेरी इम्पॉर्टंट उडुपी त्यांचं इष्ट देवता हनुमान होता आणि दे गेव अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स टू रॉयल पॉवर. तो हे विजयनगर साम्राज्यामध्ये रामायण बिकम्स अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टोरी आणि तिथे राजा राम सारखा राजा असतो आणि त्यांचे प्रजा जे असतात सोल्जर्स जे असतात दे शुड बी लाईक हनुमान. आणि इट इज इन विजयनगर एम्पायर की हनुमान बिकम्स अ व्हेरी पॉप्युलर गॉड, व्हेरी व्हेरी पॉप्युलर. द मॅक्सिमम नंबर ऑफ हनुमान टेम्पल्स आर बिल्ट इन द विजयनगर पिरियड अराउंड 500 अच्छा. years. त्याच्या आधी नव्हते. त्याच्या आधी हनुमानचे मंदिर नव्हते, भारतात नव्हते. हनुमान टेम्पल्स बिकम बिग अराउंड विजयनगर एम्पायर. ते व्यासतीर्थांनी फेमस केलं होतं. तर हे त्यांच्यामध्ये एक इंटरनल कॉम्पिटिशन होतं. एक होते रामानुजाचे विशिष्ट अद्वैती आणि मग मध्वा ब्राह्मण जे द्वैत ग्रुप, अद्वैत ग्रुप आणि द्वैत ग्रुप, विशिष्ट अद्वैत ग्रुप आणि द्वैत. एकांचं कृष्ण आणि गरुड, दुसऱ्याचं राम आणि हनुमान. आणि मग तुम्ही कर्नाटकमध्ये होयसलामध्ये माउंट बघितलं तर 12th-13th सेंचुरीमध्ये युल फाइंड आर्ट वेअर हनुमान अँड गरुड आर फायटिंग. दे आर फायटिंग. तर हे जे फाईट्स आहेत दीज आर क्लिअरली अ फाईट बिटवीन की मोठा कोण, राम मोठा की कृष्ण मोठा. हो. तर प्रथम बघा भारतात नेहमी हे जे बुद्धजीवी असतात त्यांचं जसं लेफ्ट विंग राईट विंग आता चालू आहे त्याच्या आधी होता सनातनी आणि समाजी. समाजचे लोक ब्रह्मो समाज, आर्य समाज आणि इथे सनातन धर्माचं 19th सेंचुरीमध्ये. त्याच्या आधी होता बॅटल होता की हिंदू आणि ख्रिश्चन, मग हिंदू आणि मुस्लिम. त्याच्या आधी होता वैष्णव आणि शैव. त्याच्या आधी होता राम आणि कृष्ण. आणि मग वैष्णवमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या परंपरा असतात. नॉर्थ व्हर्जन, श्री वैष्णव, वैखानस. आणि त्याच्या आधी होता बौद्ध धर्म वर्सेस हिंदू धर्म, वैदिक धर्म. सो हे कॉन्फ्लिक्ट नेहमीच असतं. देर इज ऑलवेज दीज डिफरंट स्कूल्स ऑफ थॉट अँड इट इज बेसिकली इकॉनॉमिक्स की राजा कुणाला सपोर्ट करतो. तो बौद्धला सपोर्ट करतो की ब्राह्मणाला सपोर्ट करतो, श्रमण परंपरा की ब्राह्मण परंपरा, शिवला सपोर्ट करतो, तंत्रला सपोर्ट करतो की विष्णूला सपोर्ट करतो. मग विष्णूमध्ये आला रामला सपोर्ट करतो की कृष्णला सपोर्ट करतो. मग जेव्हा मुस्लिम आले ते सगळे एक झाले, अद्वैत झालं. अद्वैत सुरुवात झाली की नाही कुठलाही देव चालेल, फक्त हे मुसलमानांना वी हॅव टू डिफीट. तर हेमाद्री जे होते ही स्टार्टेड टॉकिंग अबाउट भक्ती आणि अद्वैत. ओरिजिनल अद्वैतमध्ये भक्ती नव्हता. शंकराचार्याच्या अद्वैतमध्ये देर इज नो भक्ती ऍट ऑल. ही हेट्स भक्ती, ही डिस्पाइजेस भक्ती. ही इज अ इंटेलेक्च्युअल. त्यांनी ज्ञानयोग त्यांना आवडलं 8th सेंचुरी. शंकराचार्य इज अँटी भक्ती. पण आता मी म्हणतो की भक्ती आणि अद्वैत इज सेम. दिस इज डन बाय रामानुजा ऑन वन साइड साऊथ इंडियामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हेमाद्री. हे दोघं येतात आणि सांगतात की भक्ती आणि अद्वैत इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो यू सी ऑल दीज व्हेरियस पॉलिटिकल मुवमेंट्स इमर्जिंग. असं एक थॉट नाही आहे. ब्रॉड थॉट इज व्हॉट आय टोल्ड यू. जे द्वापर युग, त्रेतर, इफ यू वॉन्ट टू युरिनेट डेली डे टू डे प्रॅक्टिकल, बाकी सगळं इज मोर लाईक हिस्ट्री. तुम्ही साऊथचं म्हणालात म्हणून रॅन्डम सुचलेला प्रश्न आहे, कॅन बी टोटली रॉंग. तिरुपती बालाजी हे खूप जण विष्णूचं प्रतीक मानतात. त्याचा आणि या तुमच्या सगळ्या थॉट्सचा काही संबंध आहे का? साऊथ मधून आलं, आय एम जस्ट आस्किंग. नो नो, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आता बघा शैव मंदिरमध्ये देवीचं मूर्ती शिवा बरोबर असतो. म्हणजे जे लिंगाचं पिंड असतो दॅट इज ऑलवेज विथ द योनी. सो द मेल अँड फिमेल आर टुगेदर इनसाइड द टेम्पल. वैष्णव परंपरा जेव्हा येतो दे रिड्यूस द इरोटिक ऍस्पेक्ट. ही इरोटिक ऍस्पेक्ट कमी करायचं आणि म्हणून पंढरपूरमध्ये बघा विठ्ठलचं मंदिर एक आहे आणि रखुमाईचं मंदिर वेगळं असतं. इट्स केप्ट सेपरेट. तुम्ही यू गो टू तिरुपती बालाजी टेम्पल. तिरुपती इज स्टँडिंग अलोन अँड पद्मावतीचं टेम्पल इज सेपरेट. हे सेपरेशन वैष्णव परंपराचं इज खास आहे. दिस लक्ष्मी नारायण बिंग ब्रॉट टुगेदर इज बिर्ला टेम्पल ओनली. आणि ते दे डोंट लुक एट इच अदर. हजबंड वाईफ लुक एट यू. बट ट्रेडिशनल टेम्पलमध्ये जेव्हा देवी अँड इफ यू लुक एट खजुराहो वगैरे, the god and the goddess have to look at each other. They are looking at you. They don't look at you. They have to look at each other. त्याला दाम्पत्य म्हणतात.
So the god is not, Shiva and Parvati are not looking at you at all. They're looking at each other. वैष्णव परंपरामध्ये टू अवॉइड दिस देवीचं वेगळं मंदिर असतं आणि वर्षात एकदा एक ब्रह्मोत्सवम असतो जेव्हा देवी आणि देवचं मिलन असतं. So they come in. रथयात्रा जसं असतो, when Krishna goes and leaves the temples and goes to Vrindavan. रथयात्राचं मीनिंग इज कृष्ण वृंदावनला चालले. तो लक्ष्मीला सोडून ते वृंदावनला जातात राधाला भेटायला आणि मग पुन्हा येतात. सो दॅट इज रथयात्रा. महाराष्ट्रामध्ये that देवी परंपरा इज व्हेरी लेस बिकॉज ऑफ द व्हेरी स्ट्रॉंग. इथे काय दत्तात्रेयांचं इन्फ्लुएन्स व्हेरी स्ट्रॉंग आहे अँड द मोनॅस्टिक ट्रेडिशन्स जे आहेत इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग. अवधूत परंपरा जे आहे, सो द फिमेल रोल इज इन द बॅकग्राऊंड. बट द कनेक्शन काय असतो की दिस ए की लक्ष्मी एकदा हॅड गॉट अँग्री विथ विष्णू आणि ते शी लेफ्ट वैकुंठ सोडून ती धरती आली, शी केम टू अर्थ आणि शी वेंट टू अ टॅमरिंड फॉरेस्ट. तो टॅमरिंड इज दिंडीवन, आय थिंक दिंडीवन त्याला म्हणतात. तामिळ इट इज कॉल्ड तेंदुळ, आय डोंट नो व्हॉट इज कॉल्ड इन मराठी, बट चिंच जे असतं टॅमरिंड फॉरेस्ट मध्ये ही गोज अँड हाइड्स अँड विष्णू कम्स आफ्टर लुकिंग फॉर हर टू ब्रिंग हर बॅक. म्हणून तिरुपतीमध्ये देर इज ऑलवेज स्टोरी ऑफ लक्ष्मी इज अँग्री अँड विष्णू इज ट्राइंग टू मेक हर हॅपी. आणि हाच गोष्ट आय थिंक ढेरेंनी एक पुस्तक लिहिलंय ऑन विठ्ठल, आर.सी. ढेरे. ही सेज द सेम थिंग. द सेम स्टोरी इज फाउंड इन पंढरपूर की इथे लक्ष्मी आली होती आणि देन विष्णू फॉलोज अँड दॅट इज द स्टोरी. पण हे जे परंपरा आहे वैष्णव परंपरा इज नाव इन द बॅकग्राऊंड. कारण आता हे भागवत परंपरा आणि त्याच्यावर संन्यासचं इन्फ्लुएन्स इज व्हेरी स्ट्रॉंग टुडे. आता भागवत परंपरामध्ये द होल वारी मुवमेंटमध्ये इट्स व्हेरी संन्यास ओरिएंटेड. इट इज व्हेरी when I see it, वो ते मंगळागौरीचं जे फील असतो ते नाहीये. इट इज मोर अबाउट, इट इज व्हेरी चक्रधर स्वामी टाइप्स. देर इज there is no song of Radha and Krishna. There is no song of Yashoda and Krishna. It's about परमात्मा आणि जीवात्मा. हे कॉन्व्हर्सेशन आहे, डिसएम्बॉडीड कॉन्व्हर्सेशन. आत्माचं कॉन्व्हर्सेशन अंग लांबले सोडलंय. सो दिस हिस्ट्री ऑफ हिंदुइझम मध्ये प्रकृती आणि पुरुषचं जे रिलेशनशिप आहे कीप्स चेंजिंग ओव्हर टाइम. तांत्रिकमध्ये, भक्तीमध्ये, संन्यास परंपरामध्ये. आता जे आहे मॉडर्न आहे, आता संत परंपरा चालू आहे. संत परंपरामध्ये फिमेल फॉर्म इज रिजेक्टेड, माधुर्य रस इज रिजेक्टेड, श्रृंगार रस इज रिजेक्टेड. ओनली नॉट इवन सखा भाव इज ऑल्सो नॉट देअर. नाउ इट इज दास भाव. दास भाव की देव, बिकॉज दिस इज अ स्ट्रॉंग इस्लामिक इन्फ्लुएन्स. कारण इस्लामचं मिनिंग काय आहे? सबमिशन. देवासमोर मत्था टेको, मत्था टेकणे. तर दॅट स्ट्रॉंग इस्लामिक इन्फ्लुएन्स इज देअर इन इंडिया अँड देअरफॉर आम्ही सांगतो देव वरती आहे. सखा भाव म्हणजे तो इक्वल असतो. श्रृंगार भाव, माधुर्य भाव, वात्सल्य भाव मध्ये देव तुमचं समोर असतो. इट्स अन इक्वल रिलेशनशिप. पण आता हळूहळू हळू वी आर सीइंग दिस हायरार्की बीइंग क्रिएटेड. लॉयल्टी, मत्था टेको. सो हे जे इमोशन आहे, देव हॅज बिकम अबाव आणि भक्त इथे, भगवान इथे. पण तंत्रमध्ये अगदी असं असतं. वैष्णवमध्ये जरा सेपरेशन असतो. आणि मग आता असं, हे द्वैत परंपरा, हे विशिष्ट अद्वैत आणि हे अद्वैत. या सगळ्या थॉट्स वरती माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, तो असा की आषाढीच्या निमित्तानं महाराष्ट्रातला बहुतांश वर्ग हा फिलॉसॉफिकल होतो, हा थोडा धार्मिकही होतो. आणि दिस इज द टाइम वेअर यू थिंक अबाउट ऑल ऑफ दिस स्टफ की जे इतर वेळेला मटेरियलिस्टिक जगात विचार होत नाही. ऍटलिस्ट अर्बन लोक की जी वारीला जात नाहीत, चालत नाहीत, त्यांच्यासाठी मी म्हणतो. तर राईट नाऊ 2026 मध्ये 21व्या शतकात या ऑकेजनला तुम्ही कृष्णाची ओव्हरऑल भागवत धर्म असो, महाभारत असो आणि काय असो, काय फिलॉसॉफी सांगाल की जी आत्ता रिलेव्हंट आहे, युजफुल आहे आणि जी सगळ्यांनी आत्मसात केली पाहिजे? हे बघा, हे सेपरेशन ऑफ स्पिरिच्युअल आणि मटेरियल हे एक कॉलोनियल कॉन्स्ट्रक्ट आहे. हे भारतात असं नाही. यू कांट वर्शिप विष्णू विदाउट लक्ष्मी. फक्त हे एक प्रश्न विचारायचं की कृष्णाचं महत्वाकांक्षा काय आहे. फक्त हे प्रश्न एक विचारा. व्हॉट इज हिज गोल? यू आन्सर.
धर्म. विवेकानंद विचारूया. हम्म. दे डोंट आस्क दीज क्वेश्चन्स. कृष्णचं धर्म म्हणजे काय? सी दिस साऊंड्स व्हेरी मच लाईक इस्लाम, राईट? इस्लामचं एक रूल आहे आणि त्यांचं एक पैगंबर आहे आणि महत्वाकांक्षा आहे की सगळ्यांना दे शुड फॉलो दिस लॉ. देवाचं जे लॉज आहे ते फॉलो करायचं. दॅट इज द महत्वाकांक्षा ऑफ द पैगंबर. असं कृष्ण भक्ती भागवत परंपरामध्ये नाही आहे. पण बघा, दिस इज द कलोनियल अँड द इस्लामिक इन्फ्लुएन्स ऑन इंडिया. बिकॉज वी स्टार्ट बिलिव्हिंग की देवाचं महत्वाकांक्षा की सगळे त्यांचं एव्हरीबडी शुड लिसन टू हिम. त्यांना मी ते काय आता टीव्हीवर असं ना प्रतिष्ठान आणि काय ते अमिताभ बच्चन तो एक डायलॉग म्हणतो काहीतरी स्कूल टीचर सारखा. आम्ही परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. हा, द गॉड साऊंड्स लाईक अ प्रिन्सिपल ऑफ अ स्कूल. आणि हे नेहमी मला लोक सांगतात की शिशुपाल को मारा था. आणि वाय आर यू टर्निंग कृष्ण इन टू सम काइंड ऑफ पैगंबर? हे पैगंबरवाद आणू नका आमच्या सनातन धर्ममध्ये. दिस आयडिया इज अबाउट यू हॅव टू आस्क युअरसेल्फ की महत्वाकांक्षा कशासाठी तुमच्यासाठी? तुमच्याकडे संतोष नाही आहे. तुम्ही जितकंही श्रीमंत लोकांना पहा, पॉवरफुल लोकांना पहा, आमच्या मिनिस्टर्सला पहा, ते कसं बोलतात. टीव्हीवर आजकाल सगळे पॉलिटिक्स म्हणतात. त्यांचं तोंड बघा. दे हॅव मनी, दे हॅव पॉवर, दे एक्स्ट्रीमली पॉवरफुल, दे एक्स्ट्रीमली रिच. पण त्यांना काय पाहिजे? लाईक्स पाहिजे. त्यांना आर्ग्यू करू शकत नाही. काय बोललं तर तुम्ही देशद्रोही झाले, भाडेचे तट्टे झाले. दीज आर द लँग्वेजेस दॅट दे आर युझिंग. राजधर्म. व्हॉट हॅज हॅपन्ड इज तृप्ती नाही आहे. श्रीकृष्णाच्या आर्टमध्ये बघा, श्रीकृष्णाच्या तोंडात बघा, जितके शिल्पकार आहेत, दे नेव्हर शो अँगर. अँगर महत्वाकांक्षी लोकांचंच रौद्र रूप असतो. रौद्र रूप शिवामध्ये लीला असतो. लीला, इट इज अ फॉर्म, इट्स अ थिएट्रिकल परफॉर्मन्स. रौद्र रस हा नाट्यशास्त्रचा नट आहे. तो नट करतोय. इट इज नॉट अँग्री हनुमान, इट इज अ परफॉर्मन्स. जसे आई ओरडते ना की मी तुला मारणार, आता मारणार, पण ती मारत नाही ना. इट इज लीला. शी इज डुईंग लीला. तर आम्हाला हे फक्त विचार करायचं. हे चातुर्मास आहे, 4 महिने आहेत. हे विचार करा की महत्वाकांक्षा आणि हे पैगंबरवाद कुठून आला आमच्या देशात? हे भागवत परंपरामध्ये नाही आहे. श्रीकृष्ण म्हणत नाही की माझ्या ऐकलं नाही ना तर मी आय विल बर्न यू डाऊन, आय विल डिस्ट्रॉय यू. तुम्ही लास्ट पॅराग्राफ पहा कृष्णचं. जे करायचं कर, कर्म तुझं. विजयी होणार, बट युअर चिल्ड्रन विल डाय. आणि लास्ट मध्ये श्रीकृष्णाला श्राप मिळतो, निर्वंश होणार. तर धर्म स्थापना केले पण ते निर्वंश झाले. हे कोणी म्हणत नाही. यू कांट रीड भगवत पुराण विदाउट रिडिंग मौसळ पर्व, स्वर्ग आरोहणिका पर्व. तर महाभारत ते म्हणतात ना फक्त भगवद्गीता वाचतात, बट दे डोंट रीड मौसळ पर्व, दे डोंट रीड स्त्री पर्व. उद्योग पर्व भगवद्गीताच्या आधी उद्योग पर्व आहे की डोंट फाईट, आणि मग स्त्री पर्व असतो द कॉन्सिक्वेन्स ऑफ फायटिंग. हे दोन्ही पर्व काढून टाकले आणि फक्त भगवद्गीता वाचतात. दिस इज द गांधी व्हर्जन, दिस इज द टिळक व्हर्जन. कारण दे डोंट ऍक्च्युअली रीड द शास्त्र. दॅट इज द प्रॉब्लेम. अ गांधी डज नॉट ऍक्च्युअली रीड द शास्त्र. A Tilak doesn't actually read the Shastras, and I'm being blunt about it because I've read now them so much. They don't talk about Radha. राधा नसेल तर कृष्ण अपूर्ण आहे. गोपी नसेल तर कृष्ण अपूर्ण आहे. हे जेव्हापर्यंत प्रकृती नाही, प्रकृती इज व्हॉट? लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, मंगळा, गौरी, त्यांचे ते नसेल तर तुमचं अध्यात्म इज अधुरा आहे. इट इज इनकम्प्लीट, खंडित आहे हे ज्ञान. अभंग, जे भंग झालाय त्याला अभंग करा. अभंग म्हणजे राधा और कृष्ण को साथ लेके आओ. नॉट हे बिर्ला मंदिरचे रामकृष्ण जे तुम्हाला बघतात. दे शुड लुक ॲट इच अदर. डोंट लुक ॲट द डेवोटीज. हे परफॉर्मन्स नाहीये, दरबार नाहीये. दरबार कॉन्सेप्ट केम विथ द मुस्लिम्स. राम दरबार म्हणतात ना, राम दरबार. दरबार देवांचं दरबार नसतं, घर असतं. लोकांना माहित नाही, काही काही करतात ते आजकालचे लोक. फक्त गेरुवा वस्त्र टाकले म्हणून हिंदू झाले का? जनेऊ टाकले तर ब्राह्मण झाले.
इंटरेस्टिंग खूप इंटरेस्टिंग गोष्टी समजून घेता आल्या आणि आम्ही दर आषाढीला संतांबद्दल समजून घेतो आणि कुणाबद्दल समजून घेतो, पण यावेळेला एक वेगळा अँगल आम्हाला समजून घेता आला, कृष्णाचा, विठ्ठलाचा, वैष्णवाचा. खूप नवीन इन्साइट मिळाले. पुन्हा वेगळ्या विषयावर परत एकदा अशा गप्पा मारायला आवडतील, पण आज इथंच थांबूया. खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू सो मच.